आज जे 2 प्रश्न आहेत ते तुम्हाला देखील मी विचारतो. आज तुम्हाला पुढारी हवा आहे का? पहिला प्रश्न आहे, तुम्हाला पुढारी हवा आहे का आणि कोणता? माझा प्रश्न आहे, तुम्हाला पुढारी हवा आहे का आणि कोणता? प्रियनो, ह्याचं उत्तर तुम्हाला पुढे मिळणार आहे. हा संदेश जसा जसा पुढे जाईल तसं तुम्हाला सर्व गोष्टी समजणार आहेत. याचं उत्तर पाहिजे असेल तर कंटिन्यू हा संदेश पहा. नक्की देव तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. प्रियानो, आज सर्व ठिकाणी जर आम्ही पाहिलं तर आम्हाला पुढारी माणसांची गरज लागते. प्रत्येक ठिकाणी पुढारी आहेत, सर्व क्षेत्रामध्ये पुढारी आहेत. आज जर आम्ही पाहिलं की राजकीय क्षेत्रामध्ये कोणी ना कोणी कोणत्या पक्षाचा पुढारी असतो, तो पक्षाचं प्रतिनिधित्व करत असतो, तो पुढारी त्या पक्षाला चालवत असतो आणि अनेक त्याचे अनुयायी असतात. तसंच प्रियानो, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये देखील पुढारी असतात आणि ते बाकीची जी लोक असतात ते त्याचे अनुयायी असतात, त्याला फॉलो करणारे लोक असतात. प्रियानो, सामाजिक क्षेत्रामध्ये जरी आम्ही गेलो, आम्ही त्यांच्या वैयक्तिक एखाद्या समाजाचं पुढारीपण करणारा वैयक्तिक एखादा पुढारी असतो. त्यांच्या समाजामध्ये काहीतरी प्रसंग घडतात आणि त्याचं पुढारीपण करण्यासाठी काही पुढारी नेते असतात. आम्ही त्यांना नेते म्हणतो, नेते मंडळी म्हणतो. ते आमच्या समाजाचे नेते आहेत, आमच्या समाजाचे पुढारी आहेत. प्रियानो, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये देखील पुढारी असतात, सामाजिक क्षेत्रामध्ये देखील पुढारी असतात. काही अडचणी निर्माण झाल्यावर ते नक्की पुढे येतात. सर्व क्षेत्रामध्ये जे कामगार वर्ग आहे, मिल असेल, ST असेल, सर्व प्रकारच्या क्षेत्रामध्ये सर्व ठिकाणी प्रियानो युनियन असतं आणि त्या युनियनचे कोणी ना कोणी पुढारी असतात. त्यांची एक संघटना असते आणि त्या संघटनेचं कामगार संघटना असते आणि त्या संघटनेचा कोणी ना कोणी पुढारी असतो. प्रियानो, आम्हाला या ठिकाणी वचन सांगत आहे, प्रियानो, कोणी ना कोणी पुढारी असतो आणि त्या वैयक्तिक गटाचं ते प्रतिनिधित्व करत असतात. आज सर्व ठिकाणी असे पुढारी असतात, ते प्रतिनिधित्व करतात, त्या मोठ्या गटाचं ते प्रतिनिधित्व करतात आणि त्यातून मार्ग काढण्याचा तरी प्रयत्न करतात. आज प्रियानो, आम्ही ज्यावेळी नोकरी करत असतो त्या ठिकाणी देखील असोसिएशन असतं, तिथं देखील युनियन असतं. तो युनियनचा पुढारी जाऊन त्यांच्या जे काही अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलणं करतो. आमची मागणी ही आहे, आमचं पगार वाढ करा, आमच्या ह्या मागण्या आहेत, ते कळवत असतात. आणि प्रियानो, अशा सर्व क्षेत्रामध्ये ते पुढारी चर्चा करतात, ते लोकांना मार्गदर्शन करतात, काही प्रसंगी त्यांना सहाय्य करतात आणि काही प्रसंगी ज्याचा त्याचा हक्क ते त्यांना मिळवून देतात. आणि प्रियानो, खरोखर प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढारी आहेत. पण आज मी प्रत्येकाला विनंती करत आहे, आपण विचार करूया, या सर्व क्षेत्रासाठी वेगवेगळे पुढारी आम्हाला असण्यापेक्षा आम्हाला असा एखादा पुढारी मिळेल का हो, की तो एकच पुढारी असेल पण तो सर्व क्षेत्रांना मदत करेल. आम्हाला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये मदत करेल, आमच्या कौटुंबिक क्षेत्रामध्ये मदत करेल. आज आम्ही कुटुंबामध्ये गेलो तर आमचं पुढारी कोणी ना कोणी पती किंवा पत्नी पुढारी पण करते. कुटुंबाचं कोणीतरी प्रतिनिधित्व करतं, वडीलधारी माणसं त्या कुटुंबाचं पुढारी पण करतात. समाजामध्ये गेल्यानंतर दुसरे पुढारी. प्रियानो, आम्हाला असा एखादा पुढारी हवा आहे का, की जो पुढारी आम्हाला सर्व क्षेत्रामध्ये चालवेल, सर्व क्षेत्रामध्ये आम्हाला चालवेल. आणि एखादा असा पुढारी जर आम्हाला मिळाला तर खूप बरे होईल ना, की जगी क्षेत्रामध्ये देखील तो आम्हाला चालवेल, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये चालवेल, कौटुंबिक क्षेत्रामध्ये चालवेल आणि सर्व क्षेत्रामध्ये एकच असा पुढारी आम्हाला चालवेल. आणि असा पुढारी आम्हाला पाहिजे आहे का? तुम्हाला असा पुढारी हवा आहे काय? आणि मी सुरुवातीलाच म्हणलो, असा पुढारी तुम्हाला हवा आहे का आणि तो कोणता? आणि बऱ्याच प्रियजनांनी त्याचं उत्तर प्रियजनांना माहीत आहे. बरेच लोक त्याचं उत्तर देतात की दिलेलं आहे. काही आता हा संदेश रेकॉर्डेड पुन्हा आम्ही करत आहोत. काही लोकांनी ऑलरेडी कमेंट्स बॉक्समध्ये रिप्लाय दिलेले आहेत की येशू. ऑलरेडी फेसबुकला कमेंट्स बॉक्समध्ये बऱ्याच लोकांनी येशू म्हणून त्या ठिकाणी रिप्लाय दिलेले आहेत. अनुवादाचं पुस्तक 31वा अध्याय 8वं वचन मी तुमच्यासाठी वाचतो. या ठिकाणी असा एक पुढारी आहे, तो तुमच्या सर्व क्षेत्राला पुढारी पण करू शकतो. मी तुमच्यासाठी वचन वाचतो. या ठिकाणी वचन म्हणतं, अनुवादाचं पुस्तक 31वा अध्याय आणि 8वं वचन. तिथं वचन म्हणतो, तुझ्या पुढे चालणारा परमेश्वर तो
तुझ्या पुढे चालणारा परमेश्वर आहे, तो तुझ्याबरोबर राहील, तो तुला दगा देणार नाही, सोडून जाणार नाही. भिऊ नको, धीर सोडू नको. या वचनामध्ये तीन गुणधर्म आहेत परमेश्वराचे. पहिली गोष्ट, तो तुमच्या बरोबर राहणार आहे. एखादा जगिक पुढारी, एखादा जगिक लीडर तो आमच्यावर नेहमी राहत नाही. त्या प्रसंगाला त्या लीडरची देखील अपॉइंटमेंट घ्यावे लागते. परंतु हा जो आमचा लीडर आहे तो 24 आवर्स आमच्यासाठी अवेलेबल असतो, कारण तो आमच्याबरोबर राहतो. तो आमच्याबरोबर राहतो, तो दगा देत नाही. इतर लीडर तुम्हाला दगा देऊ शकतात, मी येतो तुमच्या वतीने मी मदत करतो आणि ते दगा देऊ शकतात. परंतु वचन प्रियानो या ठिकाणी वचन सांगतं तो दगा न देणारा आहे, तो मधीच सोडून न जाणारा आहे, तो मधीच सोडून जात नाही आम्हाला. प्रियानो या ठिकाणी आपण सर्वजण मोठ्याने म्हणूया, आम्हाला परमेश्वर, सर्वांनी म्हणूया परमेश्वर, परमेश्वर येशू दैवी पुढारी आहे, दैवी पुढारी आहे. येशू दैवी पुढारी आहे. येशू ख्रिस्त म्हणतो योहानाच्या पुस्तकामध्ये 14वा अध्याय 6वं वचन, मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. काल हा संदेश तयार करताना हे वचन मला टोचणी देत होतं, हे वचन वापर, हे वचन वापर. आणि पूर्ण संदेश झाल्यानंतर मला लक्षात यायला लागलं की हा संदेश योहान 14:6 आहे. पूर्ण संदेश झाल्यानंतर तर प्रियानो आज मी पुढे जाणार आहोत. या संदेशाचं शीर्षक आहे दैवी पुढारी. हा जो दैवी पुढारी आहे येशू आहे, हा आम्हाला कशा पद्धतीनं पुढारी पण करतो, किंवा हा जो परमेश्वर आहे, परमेश्वरानं काय केलेलं आहे, येशूच्या द्वारेच आम्हाला मार्ग आहे. येशू हाच मार्ग आहे. येशूलाच आम्ही येशूच्या मार्गाने चालून परमेश्वरापर्यंत आम्ही पोहोचू शकतो. परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग येशू आहे. परमेश्वराच्या वतीनं आज येशू आमच्या जीवनामध्ये कार्य करतो. तुला लीन करावे आणि तुझ्या मनात काय आहे, म्हणजे तू त्याच्या आज्ञा पाळशील की नाही ह्याची कसोटी पाहावी. म्हणून तुझा देव परमेश्वर ह्याने गेली 40 वर्षे तुला रानातून कोणत्या रीतीने चालविले ह्याचे स्मरण कर. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल ह्याची जाणीव तुला व्हावी, म्हणून त्याने तुला लीन केले, तुझी उपासमार होऊ दिली आणि तुला किंवा तुझ्या पूर्वजांना माहीत नसलेला मान्ना खाऊ घालून त्याने तुझे पोषण केले. ही 40 वर्षे तुझ्या अंगावरचे कपडे जीर्ण झाले नाहीत आणि तुझे पाय सुजले नाहीत. वचन सांगतं त्या ठिकाणी इस्रायल लोकांना परमेश्वरानं रानातून चालवलं, त्यांना मन्ना खायला घालून त्यांचं पोषण केलं. वचन सांगतं त्यांचे कपडे जीर्ण झाले नाहीत. मी विचार करत होतो, कपडे जीर्ण झाले नाहीत, असं कोणतं कापड असेल 40 वर्ष जीर्ण होत नाही. तर त्या कपड्यांवर देवाचं सामर्थ्य प्रियानं उतरलेलं. इथं 4 महिन्याचे कपडे आम्हाला नंतर बसत नाहीत काही वेळा. प्रियानो मी विचार करत होतो, त्यांचे कपडे जीर्ण झाले नाहीत, त्यांचं शरीर मेंटेन राहिलं. काही लोक आपल्या शरीराला मेंटेन करण्यासाठी खूप प्रयत्न करतात, खूप डाएट करतात. एखादी गोष्ट खाण्यापूर्वी, एखादा पदार्थ खाण्यापूर्वी 4 वेळा विचार करतात, माझं तब्येत तर वाढणार नाही ना, विचार करतात प्रियानो. परंतु ते वचन सांगतं इस्रायल लोकांना आम्ही पहिला मार्ग पाहत आहोत. जो दैवी पुढारी आहे, अवघड ठिकाणातून हा मार्ग काढण्यासाठी हा पुढारी आहे. अवघड ठिकाण आहे, त्या अवघड ठिकाणातून मार्ग हा पुढारी आमच्यासाठी काढतो. अवघड ठिकाणाहून हा पुढारी आमच्यासाठी मार्ग काढतो. प्रियानो पहिली गोष्ट आम्ही पाहत आहोत, अवघड ठिकाणाहून हा मार्ग काढतो आणि येशूच मार्ग आहे. प्रियानो त्यानं इस्रायल लोकांना रानातून चालवलं, त्याच परमेश्वरानं इस्रायल लोकांना 40 वर्ष रानातून चालवलं. त्यांना स्वर्गीय मन्ना खाण्यास दिला. त्यांचे कपडे जीर्ण झाले नाहीत, त्यांचे पाय सुजले नाहीत, त्यांचे पाय सुजले नाहीत. चालत होते ते 40 वर्ष चालत होते, त्यांचे पाय सुजले नाहीत चालून चालून, किंवा त्यांचं चप्पल पण वाढलं नसेल प्रियानो. जर त्यांना काही ऊन पडू नये म्हणून त्यांचे कपडे जीर्ण झाले नाहीत, त्यांचे पाय सुजले नाहीत. सुंदर असं देवाचं योजना आहे. आज असेच अनेक अवघड ठिकाण आहेत आमच्या जीवनामध्ये. असे अनेक अवघड ठिकाण किंवा मार्ग आमच्या जीवनामध्ये निर्माण होतात. आम्हाला वाटायला लागतं
हा मार्ग मी पकडला नसतं तर बरं झालं असतं, हा मार्ग मी पकडला नसतं तर बरं झालं असतं. काही लोकांना वाटतं की सोपा मार्ग माझ्यासमोर माहीत होता, सोपा मार्ग माझ्यासमोर उपलब्ध होता आणि मी ह्या अवघड मार्गाचा अवलंब उगाच केला. माझ्यासमोर मार्ग चांगला देखील होता, परंतु ह्या अवघड मार्गाचा मी निवड उगाच केला. बऱ्याच लोकांना पश्चाताप होतो, पुढे गेल्यानंतर पश्चाताप होतो आणि मग त्यामुळे ते म्हणतात त्यांचे जे प्रश्न आहेत, त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सुटत नाही आहेत. ते म्हणतात हा मार्ग पकडला म्हणून माझं समस्या सुटत नाही आहेत, माझं समस्या, माझे सर्व प्रकारचं प्रश्न सुटत नाहीत, कारण मी हा मार्ग पकडला, तो सोपा मार्ग मला पकडायला पाहिजे होता. परंतु प्रियानो, कसलाही मार्ग असू दे, मला सांगू द्या, कसल्याही अडचणी असू देत, कसले समस्या असू देत, त्या सर्व ठिकाणावरून, ज्या ठिकाणी तुम्ही अडकलेला आहात, तुम्हाला वाटतं की मला आता ह्यातून सुटण्यासाठी कोणताही मार्ग नाही आहे, परंतु जो परमेश्वर आहे, जो येशू आहे, तो मार्ग, त्याचा जिथं जगिक मार्ग थांबतात तिथे एक मार्ग चालू होतो, तो म्हणजे येशूचा मार्ग. अवघड ठिकाणावरून हा मार्ग काढतो, तो आम्हाला सोडत नाही, तो आमचं पुढं चालतो, तो आमच्या पुढं पुढारी पण करतो. आणि प्रियानो, हाच एकमेव मार्ग आहे. प्रियानो, आम्ही जे पुढारी आमच्यासाठी कार्य करत असतात, जगिक पुढारी असतात, त्यांच्यासाठी अवघड मार्ग असतो, कठीण मार्ग असतो, न संपणारा मार्ग असतो, अडचणीचा मार्ग असतो, समस्यांचा मार्ग असतो. बरेच पुढारी त्यातून आम्हाला सोडू शकत नाही, परंतु मला सांगू द्या, हाच एक दैवी पुढारी आहे, जो येशू आहे. हाच एक पुढारी तुम्हाला त्या मार्गातून सोडू शकतो. जीवनातील कोणत्याही कठीण प्रसंगामधून तुम्ही जात असाल, देवाचं वचन तुमच्यापर्यंत येत आहे. आज या क्षणाला हा व्हिडिओ पाहताना येशू तुमच्या जीवनामध्ये कार्य करत आहे, येशू तुमच्यासाठी पुढारी पण करत आहे. तुमच्यासाठी तो दैवी पुढारी आहे, तो तुमच्या पुढं चालणारा आहे, तो तुम्हाला मार्ग दाखवणारा आहे, तो तुम्हाला दिशा दाखवणारा आहे, तो तुम्हाला मध्ये सोडणार नाही, तो तुम्हाला टाकणार नाही, तो तुमचा त्याग करणार नाही, तर तो तुमच्या बरोबर राहणार आहे, तो तुम्हाला दगा देणार नाही, तो मध्येच सोडून तर बिलकुल जात नाही. प्रियानो, आम्ही पाहत आहोत, पहिली गोष्ट आम्ही पाहत आहोत, अवघड ठिकाणावरून हा पुढारी आमच्यासाठी मार्ग काढतो. जे जे क्षेत्र, जे जे प्रसंग आमच्या जीवनामध्ये अवघड आहेत, त्यातून हा आमच्यासाठी पुढारी मार्ग काढतो. प्रियानो, हा पुढारी, हा जो दैवी पुढारी आहे, तो आमचा मेंढपाळ आहे. दुसरी गोष्ट आम्ही पाहत आहोत, हा संदेश मी पूर्ण लिहून झाल्यानंतर मला लक्षात आलं, मार्ग आम्हाला पहिला आहे, येशू मार्ग आहे. आणि दुसरी गोष्ट आम्ही पाहत आहोत, सत्य. इथं वचन काय सांगतं, येशूच्या द्वारेच आम्हाला मार्ग आहे आणि तोच सत्य आहे. प्रियानो, इथं वचन सांगतो, जो दैवी पुढारी आम्हाला मिळालेला आहे, तो दैवी पुढारी मेंढपाळाप्रमाणे आहे. मेंढपाळ सर्वांना माहीत आहे, काय करतो, मेंढपाळ पुढं जात असतो आणि त्याची मेंढरं त्याच्या मागे 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 चालत असतात, कारण त्याचा मेंढपाळ त्यांना मार्ग दाखवत असतो. तो जसा चालेल तशी ती मेंढरं त्याच्या मागणं चालत असतात. हा पुढारी पुढं चालणारा आहे. तुमच्यावर हल्ले येऊ नये, तुमच्यावर एखाद्या कोल्ह्याचा किंवा त्या सैतानाचा बाण येऊ नये म्हणून तो पुढं जाऊन तुमच्या वतीनं ते प्रसंग झेलण्यासाठी तो पुढं असतो, तुमच्या वतीनं तो पुढं लढत असतो. स्तोत्रसंहिता 77:20 मध्ये देवाचं वचन सांगतं, एक दैवी पुढारी जो आमचा आहे, तो आम्हाला मेंढपाळाप्रमाणे आहे. स्तोत्रसंहिता 77वा अध्याय आणि 20वा वचन तिथं सांगतं, मोशे व आहारोन यांच्या हातचे तू आपले लोक कळपाप्रमाणे नेले. वचन काय सांगतं, मोशे व आहारोन यांच्या हातचे तू आपले लोक कळपाप्रमाणे नेले. प्रियानो, या ठिकाणी मोशे आहे, आहारोन आहे, यांच्या हातचे परमेश्वराने आपले लोक कळपाप्रमाणे नेले. परमेश्वरानं मोशेला आणि आरोनाला त्यावेळी त्यांचा पुढारी केलं प्रियानो, परंतु चालवणारा परमेश्वर होता. कोणाच्याही हातचे असना, पण पुढे होऊन नेणारा तो दैवी पुढारी होता, तोच मेंढपाळ होता. आणि तो वचन सांगतं आम्हाला, मोशे व आरोन यांच्या हातचे तो आपले लोक कळपाप्रमाणे नेले.
सचिन दादा मगाशी स्तुती आराधनेमध्ये देखील सुंदर गीत गात होते. हे येशू नासुरी, सुंदर असं गीत आहे प्रियानो. कारण बायबल आम्हाला सांगतं तोच येशू नासुरी आमचा दैवी पुढारी आहे. ते गीताचे बोल म्हणतात, हे येशू नासरी आज जुंबस तू कर, हे येशू नासरी आज जुंबस तू कर, बर्दे सामत से, बर्दे सामत से और अभिषेक कर. काही लोकांच्या जीवनामध्ये देवाचा प्रकाश उतरत आहे. हा व्हिडिओ पाहताना देवाचं सामर्थ्य तुमच्यावर उतरत आहे, देवाचं दैवीय सामर्थ्य तुमच्यावर उतरत आहे, त्याची अग्नी तुमच्यावर उतरत आहे. रिलीज युअर ग्लोरी, रिलीज युअर फायर. थँक्यू जीसस, ग्लोरी ग्लोरी. तो गीत करता मध्ये आजाद तेरा रूह मुझको करे, पाप हमारे दूर करे, आजाद तेरा रूह मुझको करे, पाप हमारे दूर करे. आणि पुढे काय म्हणतो, आगे होकर खुद तू लड़े, तकलीफे सब दूर करे. ते गीताचे बोल सुंदर आहेत. काय म्हणतो पुढं ते गीत, आगे होकर खुद तू लड़े, होकर खुद तू लड़े, तकलीफे सब दूर करे, दूर करे. हे यीशु नासरी आज जुंबस तू कर. ते गीताचे बोल सुंदर आहेत. खरोखर मला सांगू द्या, देवाचा आत्मा हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला स्पर्श करत असेल, स्पर्श करत असेल. मी पास्टरना विनंती करतो, हात पुढं करतील, एक उजवा हात ते पुढं करतील. तुम्ही प्रियानो स्क्रीनला टच करा. या क्षणाला सामर्थ्याचा अनुभव तुम्ही घ्याल. कारण येशू जिवंत आहे. त्या येशूचे नव्या कराराचे मी शिष्य आहोत. स्पर्श करा या हाताला आणि तुमचं सामर्थ्य प्राप्त करून घ्या. या क्षणाला त्याचं सामर्थ्य रिलीज होत आहे. तो येशू तुमच्यासाठी पुढे येत आहे. आपण सर्वजण म्हणूया, आगे होकर खुद तू लड़े. परमेश्वर तुमच्यासाठी पुढे येत आहे. येशू तुमच्यासाठी या क्षणाला मार्ग करत आहे. या क्षणाला तुमच्यासाठी मार्ग रिकामा होत आहे. स्वीकारा येशूच्या नावामध्ये. हे येशू नासरी आज जुंबस. प्रत्येक माझ्या फेसबुक फ्रेंडला मी विनंती करतो, येशू आज तुमचा मेंढपाळ आहे. तो तुमच्या वतीनं पुढं लढत आहे. त्यानं तुमच्यासाठी मार्ग तयार केलेला आहे. तो सत्य आहे. जे व्हिडिओ पाहणारे प्रत्येक माझे भाऊ आणि बहिणी आहेत, नक्की या क्षणाला तुमच्यावर सामर्थ्य उतरत आहे. हा मार्ग जो दैवी पुढारी तुमच्यासाठी पुढारी पण घेत आहे, त्याच्या चरणाजवळ या, त्याला विनंती करा. तो तुम्हाला न सोडणारा देव आहे. तो न टाकणारा देव आहे. थँक्यू जीसस, ग्लोरी ग्लोरी. प्रियानो, खूप आत्म्याचं सामर्थ्य या ठिकाणी उतरलेलं आहे. सचिन दादा पूर्ण अग्नीमध्ये भरलेले आहेत. नक्की तुमच्या जीवनामध्ये काही ना काही बदल घडणार आहे. तुमचा आशीर्वादाचा मार्ग सुरुवात होत आहे. प्रियानो आपण पाहत आहोत, कारण देवाचं वचन सामर्थ्य देतं.
वचन सांगतं आम्हाला दैवी पुढारी आहे, अवघड ठिकाणावर मार्ग काढणारा पुढारी आम्हाला मिळालेला आहे. दुसरं आम्ही गोष्ट पाहत आहोत, तो पुढारी, दैवी पुढारी जो येशू आहे तो आमचा मेंढपाळ आहे. स्तोत्रसंहिता 23:1 मध्ये देवाचं वचन म्हणतं, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही एक उणे पडणार नाही. मला काहीही उणे पडणार नाही. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, जर येशू माझा मेंढपाळ आहे, येशू मला पुढे चालवतो, येशू माझं पुढारी पण करतो, येशू मला मार्ग दाखवतो, त्यावेळी मला काहीही उणं पडणार नाही. घाबरू नका. ही कोरोनाची परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये काहीही तुमच्या जीवनामध्ये बदल करू शकणार नाही. फक्त एक बदल कोरोना करू शकतो, तो म्हणजे तुमचं आध्यात्मिक जीवन वाढवू शकतो. त्यामुळे तुमचा आध्यात्मिक स्तर वाढू शकतो, तुमच्या गौरवाचा स्तर वाढू शकतो, तुम्ही अधिक आशीर्वादित होऊ शकता, तुम्ही अधिक देवाच्या सानिध्यामध्ये बसण्यासाठी या कोरोनानं तुमची मदत केलेली आहे. कारण आमचा पुढारी दैवी आहे, छगिक नाही आहे प्रियानो, छगिक नाही आहे प्रियानो. प्रियानो, दुसरी गोष्ट पाहत आहोत आणि तिसरी गोष्ट बघून आम्ही थांबणार आहोत. या ठिकाणी वचन सांगतं प्रियानो, हा जो दैवी पुढारी आहे ह्याला लिमिटेशन नाही आहेत. हा पुढारी ठराविक मर्यादेपर्यंत तो नेत नाही, त्याला कोणत्याही प्रकारचं लिमिटेशन नाही आहे. तो पुढारी फक्त ह्या गावापर्यंत तुम्हाला नेऊन सोडतो असं नाही आहे प्रियानो. तर तिसरी गोष्ट आम्ही बघून थांबणार आहोत. इथं तिसरी गोष्ट सांगतं, हा जो दैवी पुढारी आहे तो आम्हाला कुठंतरी नेत आहे. आणि कुठं नेत आहे तर न बघितलेल्या सीमेप्रत, एक सीमा आहे, त्या सीमेप्रत तो आम्हाला घेऊन जात आहे. न बघितलेल्या सीमेप्रत तिसरी गोष्ट आम्ही पाहत आहोत. आम्ही पाहिलं पहिली गोष्ट की अवघड ठिकाणावरून मार्ग काढण्यासाठी हा दैवी पुढारी मदत करतो. दुसरी गोष्ट आम्ही पाहिली की तो मेंढपाळाप्रमाणे आमचं दैवी पुढारी पण करतो. आणि तिसरी गोष्ट आम्ही पाहत आहोत, न बघितलेली जी सीमा आहे, न बघितलेलं जे बॉर्डर आहे त्या प्रत नेणारा हा आमचा दैवी पुढारी आहे. आम्ही बघूया लूक याचं पुस्तक 24वा अध्याय 50 ते 21 वचन आपण वाचणार आहोत. नंतर त्याने त्यांना बेथानीपर्यंत बाहेर नेले आणि हात वर करून त्यांना आशीर्वाद दिला. मग असे झाले की तो त्यांना आशीर्वाद देत असताना त्यांच्यापासून वेगळा झाला आणि वर स्वर्गात गेला. तेव्हा ते त्याला नमन करून मोठ्या आनंदाने यरूशलेमेस परत गेले आणि ते मंदिरात देवाचा धन्यवाद सतत करीत राहिले. हालेलुया. खरोखर प्रभू महान आहे. मी जर या तिसऱ्या मुद्द्यावर बोलायला लागलो तर मला तास दीड तास पण पुरणार नाही. परंतु प्रियानो, मी तुम्हाला प्रत्येकाला विनंती करतो, काळजीपूर्वक हा दाखला या वचनांकडे लक्ष द्या प्रियानो. मी थोडक्यामध्ये हे वचन तुम्हाला सांगणार आहे. लूक याचं पुस्तक 24वा अध्याय 50 आणि 51 वचन सांगतं, नंतर त्याने बेथानीपर्यंत त्यांना बाहेर नेले आणि हात वर करून त्यांना आशीर्वाद दिला. मग असे झाले की तो त्यांना आशीर्वाद देत असताना त्यांच्यापासून तो वेगळा झाला आणि वर स्वर्गात घेतला गेला. प्रियानो, हा जो दैवी पुढारी आहे, वास्तविक येशू शिष्यांबरोबर होता. त्या ठिकाणावरून येशूला जाणं, येशू जाऊ शकला असता, शिष्य त्याच्याबरोबर होते. परंतु येशूनं काय केलं, ज्या ठिकाणी येशू होता तिथे तो गेला नाही. त्यानं काय केलं, बेथानीपर्यंत आपल्या शिष्यांना काय केलं, बाहेर नेलं. बेथानी हे जे गाव आहे त्या गावापर्यंत येशूनं काय केलं, त्यानं बाहेर नेलं. त्यानं या वचनामधून आम्हाला बोध आहे, हा जो दैवी पुढारी आहे न बघितलेल्या सीमेप्रत आम्हाला घेऊन जातो. जी सीमा आम्ही पाहिलेल्या नाही त्या सीमेप्रत तो आम्हाला घेऊन जातो. आणि तो वचन सांगतं की येशू ख्रिस्तानं काय केलं, आपल्या शिष्यांना ज्यावेळी येशूचं स्वर्गारोहण होत होतं त्यावेळी येशू ख्रिस्तानं काय केलं, ह्यांना बेथानीपर्यंत बाहेर बोलत चालत त्यांना बाहेरपर्यंत बेथानीपर्यंत नेलं आणि येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण तिथून झालेलं आहे. बेथानी या ठिकाणून येशूचं स्वर्गारोहण झालेलं आहे. परंतु पहिली गोष्ट आम्ही पाहतो की येशूनं बेथानीपर्यंत त्यांना बाहेर नेलेलं आहे. आम्ही सर्वजण मोठ्यानं म्हणूया, येशूने त्यांना बेथानीपर्यंत बाहेर नेले, बाहेर नेले, बाहेर नेले. प्रियानो, हा जो दैवी पुढारी आहे तो आम्हाला न बघितलेल्या सीमेपर्यंत बाहेर नेतो. प्रियानो, तो वचन सांगतं आम्हाला, सुंदर असं बोध या वचनांमध्ये दडलेला आहे. प्रियानो, कारण येशूनं बाहेर का नेलं होतं त्यांना? येशूला त्यातून तेच दाखवायचं होतं, येशूला स्वर्गाचा मार्ग त्यांना दाखवायचा होता. ह्या वचनातून आज आम्ही हे घेणार आहोत, आम्हाला बाहेर आणण्यासाठी देव येशू तयार आहे.
जी सीमा आम्ही पाहिलेली नाही, ज्या सीमेपर्यंत आम्ही केव्हा बघितले नाही, त्या सीमेचा मार्ग आम्ही केव्हा पाहिले नाही, त्या स्वर्गाचं फाटक आम्ही केव्हा पाहिलेलं नाही, त्या सीमेपर्यंत नेणारा जो स्वर्गीय पुढारी आहे तो आमच्या जवळ आहे. वचन सांगतं योहान 14:6, मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. येशू ख्रिस्त म्हणतो मी सार्वकालिक जीवन आहे. येशू ख्रिस्त स्वर्गाचं दार आहे. त्या दारापर्यंत प्रियानो तो आम्हाला नेणार आहे. स्वर्गाच्या दारापर्यंत स्वतः त्याच्या जवळ ज्यावेळी जातो त्यावेळी स्वर्गाच्या दारापर्यंत पोहोचल्यासारखं आहे. जे कोणी व्हिडिओ पाहतात त्यांना मला सांगू द्या, ज्यांना येशू मिळाला त्यांना स्वर्गाचं दार मिळालं, त्यांचं स्वर्गाचं प्रवेश त्यांना मिळाला. प्रियानो, या ठिकाणी आपण ज्या स्थितीमध्ये आज जगामध्ये असाल, कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही अडकून राहिला असाल, कोणत्याही कठीण प्रसंगामुळे तुमचं जीवन बाधित झालं असेल, आज प्रियानो, आज कोणत्या टेन्शनमुळे, कोरोनामुळे असेल, कोणत्या भीतीमुळे असेल, कोणत्या प्रकारच्या गोंधळामुळे असेल, काही लोकांना घरी बसून बसून कंटाळा आला असेल, काही लोकांच्या जीवनामध्ये वेगवेगळे प्रसंग घडत असेल, काही पती पत्नीमध्ये भांडण तंटे निर्माण होत आहेत, कुटुंबामध्ये देखील कलह निर्माण होत आहेत. परवाच मी बातमी पाहिली की या दिवसांमध्ये कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण अधिक वाढलेलं आहे. तर प्रियानो, आज तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये असाल, कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही असाल, आज देवाचं वचन तुमच्यापर्यंत येत आहे. हाच दैवी पुढारी असा आहे, तो तुम्हाला म्हणत आहे तुम्ही कोणत्याही पापामध्ये असाल, कोणत्याही चुकीमध्ये असाल, जसे आहात तसे आज बाहेर या. जसे आहात तसे तुम्ही आज बाहेर या. येशू म्हणतो, अहो कष्टी व भाराखाल जन हो, तुम्ही सर्वजण माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देतो. आज येशू तयार आहे तुम्हाला विसावा देण्यासाठी. तो तुमच्या पापाकडे बघत नाही, तो तुमच्या हृदयाकडे बघतो. येशू ख्रिस्त पापी लोकांना तारण्यासाठी आला. येशू ख्रिस्त त्या देवाचं आणि आमचं तुटलेलं नातं जोडण्यासाठी आला. तो आमच्यासाठी जीवन आहे, तो सार्वकालिक जीवन आहे. पण आज कोणत्याही प्रसंगामध्ये आम्ही दबून गेलो असेल, कोणत्याही जगिक प्रश्नांच्याद्वारे आमचं जीवन दाबळत असेल, सर्व कठीण प्रसंग आमच्या जीवनामध्ये असतील, येशू म्हणत आहे बाहेर या, बाहेर या, बाहेर या. यातून मी तुम्हाला स्वर्गाच्या दारापर्यंत मी नेत आहे. स्वर्गाचं दार मी आहे. जी सीमा तुम्ही पाहिलेली नाही आहे त्या ठिकाणापर्यंत मी तुम्हाला नेतो, त्या ठिकाणापर्यंत मी तुम्हाला नेतो. त्या स्वर्गाच्या पर्यंत नेणारा मी आहे. हा दैवी पुढारी आम्हाला स्वर्गापर्यंत न बघितलेल्या सीमेपर्यंत घेऊन जाणारा आहे. प्रियानो, आपण ज्या स्थितीमध्ये आहोत त्या ठिकाणाहून बाहेर येण्याची गरज आहे. यातून तो आम्हाला स्वर्गाच्या दारापर्यंत नेत आहे आणि तो आम्हाला स्वर्गाचा प्रवेश आमचा नक्कीच येशू ख्रिस्ताच्याद्वारे आहे, कारण तोच सार्वकालिक जीवन आहे. आज प्रियानो, येशू ख्रिस्तच मार्ग आहे. आम्ही पहिली गोष्ट पाहिली, अवघड ठिकाणावरून मार्ग काढण्यासाठी हा पुढारी आहे. दुसरी गोष्ट आम्ही पाहिली, तो मेंढपाळाप्रमाणे आमचा दैवी पुढारी आहे. आम्ही तिसरी गोष्ट पाहिली की न बघितलेल्या सीमेप्रत घेऊन जाणारा हा आमचा पुढारी आहे. मार्ग, सत्य आणि जीवन तोच आहे. प्रियानो, असा पुढारी, जे सुरुवातीला विचारलेले जे प्रश्न आहेत, तुम्हाला पुढारी हवा आहे का आणि कोणता? तुम्हाला स्वर्गीय पुढारी येशू हवा आहे का? आज तुमच्यासाठी आमंत्रण ओपन आहे. आज जे प्रत्येक व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक भाऊ बहिणीसाठी हे आमंत्रण आहे. येशू तुम्हाला बोलवत आहे. येशू तुमच्यावर प्रेम करतो. येशू म्हणतो, माझ्या मुली, माझ्या मुला, माझ्या जवळ ये, मी तयार आहे तुला आशीर्वादित करण्यासाठी. आजचा संदेश हाच आम्हाला आहे. आज जगिक पुढारी आम्हाला सोडतील, आमचा त्याग करतील, पण तू वचन सांगतं तो तुझ्या पुढे चालणारा परमेश्वर आहे. तो तुझ्या पुढे चालणारा परमेश्वर आहे. तो तुझ्याबरोबर राहील, तो तुझ्याबरोबर राहील. तो तुला दगा देणार नाही, तो तुला सोडून जाणार नाही. भिवू नको, धीर सोडू नको. धीर धरून आम्हाला परमेश्वराची वाट बघायची आहे आणि मग देव आम्हाला वळून उत्तर देणार आहे. देव बाप करो, या संदेशाच्याद्वारे देव तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू.